विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे शुभेच्छा सदिच्छा आणि दुर्लक्षांना आपण द्यायचे आहे कारण खूप मोठं काम शिक्षणाचं काम ते करत आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातून राहून काही नसताना खूप काही करतायत. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे हरिदास सरकार मिळालं, आशीर्वाद मिळाले, साहित्य सरकार मिळालं. समोर आज या सुंदर ठिकाणी आज सण आहेत आणि सणांची आणि खूप मोठी व्यक्ती आहे. एका तारा झाल्या पाहिजे जोरदार जोरदार.
बक्षीस आमदार सन्माननीय आमचे वराडी ऑफिसरचे मालक किशोर भाऊ यांच्या हस्ते होणार आहे. सन्माननीय किशोर भाऊ. स्वामी विवेकानंद क्लासेस जे गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार सोहळा हे या ठिकाणी होत आहे. दर्शन अनिल जगताप याला विनंती आहे की यांनी स्टेजवर यायचं आहे. दर्शन अनिल जगताप केंद्रावर बसवलेला असून त्याला 80.30 असे टक्के पडलेले आहे. त्यानंतर लक्ष्मण बाबू गायकांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. माननीय दाखवतात सांगली बँक यांच्या आई इथे आलेले आहेत. त्यांचाही सत्कार माननीय श्री करायला त्यांना विनंती आहे. सत्कार स्वीकारताना त्यानंतर 10वी बँक क्रमांक 22-23 10वी बँक क्रमांक 2022-23च्या काही गावकर त्यांचा सत्कार करेल. शाळेच्या वर्गाचा सत्कार करायचा आहे. विद्यार्थी नाही त्यानंतर तृतीय क्रमांक या विद्यार्थीला 88.20 असे टक्के पडलेले आहे. त्यानंतर 10वी बँक क्रमांक त्यानंतर हिमांशू विद्याधर बाबू त्यानंतर 12वी बँक क्रमांक दादा समोर बघा सर समोर. त्यानंतर 12वी बँक प्रथम विद्यार्थी होय निलेश भाऊ आपण शाळेच्या तुम्ही बोलवले शाळेपासून विद्यार्थी बोललो तर आज पण कार्यक्रम समोर समोर बघा सर्वांनी. विद्यार्थी मित्रांनो कलेचं आपल्या जीवनामध्ये खूप सारा साधारण महत्व आहे. कला गावातील देश सेवेसाठी गेलेले त्यांचे पालक यांचा सत्कार करणार आहोत. बापू कैलार बाबूला कैलार रवींद्र कमलेश शाली कैलार देवेंद्र राजेंद्र सोनवणे लवकर गणेश कालू सुरळे तेजस किशोर भाऊ आदरणीय दिलीप भोगळे यांना विनंती आहे की आपण ज्यांचे नाव घेतलेले त्यांनी ग्रुपला फास्ट यायचे स्टेजवर मला आपल्याला वेळ कमी आहे. समोर बघा इकडे निलेश खुटूराम पाटील आदरणीय बघा इकडे समोर दादा.
हा इकडे समोर. बघा समोर. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे शब्द सन्माननीय स्वागत करतो. समोर. वेळे सुरेश वेळे तेजस भारत चौधरी तेजस सुरेश समोर बघा दादा. आणि भाऊ आणि भाऊ अभिमान होत आहे ज्या गोष्टीची ज्या क्षणाची ज्या अविस्मरणीय क्षणाची आपण आतुरतेने स्वागत करतो अभिनंदन करतो. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा या सुंदरच्या भव्य वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आपण देतो. याचे नाव घेतले त्यांनी फक्त 5 येऊन जायचं समाजाची सेवा करत आहे त्यांनी लवकर करून यायचं आहे. आता काही क्षणात ज्या कार्यक्रमाच्या आतुरतेने वाट पाहत आहोत त्या क्षणाची तो क्षण आपण अविस्मरणीय सर्वात संपूर्ण महाराष्ट्राचं नाव म्हणून त्यामध्ये सन्माननीय साहेबांचा पद जल्लोष आणि भव्य दिव्य त्यामध्ये सन्माननीय सुंदर भव्य दिव्य कार्यक्रमाचं सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करून मागतो. मी सोयगाव पोलीस स्टेशनचा एक ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून आहे आणि आज इथं या कार्यक्रमासाठी मी आवर्जून उपस्थित आहे. कारण याचं सांगण्याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की सोयगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जेवढे काही गाव आहेत त्या गावांमध्ये जे आमच्याकडे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यापैकी एक 10% जर गुन्हे बघितले तर हे मुलं आणि मुली पडून आले. कारण याच्याकडे जर बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये बदल होणं हे खूप काळाची गरज आहे. कारण काय असतं ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्या आईवडिलांना त्या 15, 16, 17 वर्षाच्या प्रेमाला विसरून जाऊन आपण 15 ते 17 महिने किंवा दिवसाच्या प्रेमामध्ये आपण पडतो आणि त्या प्रेमासाठी आपण सगळ्यांना विसरून जाऊ. जे आपण त्या समाजामध्ये जी काही अशी प्रवृत्ती वाढत चालली आहे या प्रवृत्तीला आता युट्यूबवरच ऐकलेलं होतं प्रत्यक्ष ऐकण्याची जी आज संधी मलाही मिळते त्याबद्दल मी सर्वप्रथम जे आयोजक आहे त्या आयोजकांचा मी खरंच मनापासून आभार मानतो आणि मी त्याच वेळेला घेतला पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय महाराज. राबाण कळतोय का? एका रपाट्यात जागेवर चढीवाली वली म्हणजे काल एकाला रपाटा पडला लातूरला त्याला बोनस मिळाला पुढून ओले आणि मागून झडवासारखी पिवळी झालेली आहे त्याची. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायचं असं सुरू होतं की नाही. पण एवढा आनंदाचा दिवस आज बसायला टाकलेला आहे मस्त आनंदात बसलेले आहे. पुढे स्क्रीन चालू आहे कोणामुळे आला या लेकरा मिळाला या संयोजकामुळे क्या बात आहे. आता मला सांग लागा तुझा ड्रायव्हर कुठे आहे चिंकीचं कुठे गेलं मंगीचं दिसना झाले बाळीचं पळणच गेलं आणि ते सगळे उचलून आणायचे नाही तर आमच्या भोकांडी मारायची आणि कार्यक्रम एवढा नालाय घरात न गप येतय आणि हिता आल्या मम्मी मला शील आलंय मम्मी मला शिवला आलंय मम्मी घरला चल. आता माझा 25 वर्षाचा नाही शाळा बाद केली लक्षात घ्या. शेजारीला दिसली तरी आहेत का तुम्ही दोघं 3 जण आहे तुम्हाला कुठेही फिरायला परवानगी आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात अनेक भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या दत्तासमोर आणि मोठमाने झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे
कल्याणच्या मुल्ला सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येक आणि प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या करता माऊली ना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेद देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र दे माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला भारत माता की बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या मातानं माझ्या पितानं माझ्या लेकरानं माझ्या लेकीनं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून एक कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचाराच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आली पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही हे कोल्हाला तर सारे माणूस शोधतो आम्ही गर्दीचा माणूस झाली पण कुठे जर आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली आम्ही घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करता हे या राजाच्या मातेमध्ये आजही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का कारण आमच्या मधला माणूस कुठे हरवत चालला हे म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे आज तो माझा व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात आणि तो बदल जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं हे ज्या मातेमध्ये मी वाढलं ज्या मातेमध्ये मी घडलं ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातेसाठी मी काय केलं पोरांनो हे माझ्या मुखातून नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आजी जाऊचा हे आणि जेव्हा जेव्हा या महामानवाचे नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला अंगातलं रक्त उसळलं पाहिजे कारण लक्षात घ्या हे या महामानवाने रक्ताचा अभिषेक इथं घातला म्हणून तुम्ही आम्ही ताठ मानानं बसलेलो आहोत मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे बेबीच्या देठापासून झाला पाहिजे हे भगवंताने एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे या शरीराला 2 हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा काना ताठ ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे हा सारा लक्षात घ्या हे हा आसन हे प्रांगण त्या मुलाला धरा नाहीतर घेऊन जा मागे बसवा नाहीतर तो शांत बसला पाहिजे याचा बास वाढलाय मला बासवरती बोलता येत नाही ताट चेहऱ्यावरती पाठीमागचे तुम्ही काय साखरपुड्याला आलाय काय माझ्या इथं बसलेला प्रत्येक जण जय जयकार करा 100% लोक जय जयकार करत नाहीत तोपर्यंत कार्यक्रम सुरू होत नाही चला सगळ्यांनी दोन टाळा लावा सगळ्यांनी पाठीमागा जोरात बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला भारत माता की छत्रपती श्रीमंत धर्मवीर बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुत्र हनुमान के बजरंग बली के जय 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 श्री राम जय 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 श्री राम क्या बात है हात खाली घ्या माझा नंतर महिनाभर त्याला उंदरासारखी मारशील पण आज असं करायचं नाही आज सगळ्या सुनाने आता मग करायचा म्हातारी जगाला धमका घ्यायचा म्हातारी दानगर
तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर घराकडे ये, तुझी बायको कुठे कार्यक्रमाला घेतली आल्यापासून कोलाटी उडी मारली पाहिजे आणि आमच्या सणांना म्हणायला पाहिजे महिन्यातनं गावात असला काहीतरी कार्यक्रम घ्या, आमच्या घरात आज आनंदी आनंद आहे. एवढ्या आनंदात सगळ्यांनी आज घरी जायचं. आणि मातानं माझ्या बंधूला तुम्हाला सांगू का 20-20 हजारच्या जिबेवरती आली अखंड राष्ट्रवाद. चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कारकीर्द जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण हे कारण मी बसलेलो होतो आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणतं का तुझं येणे तर ते माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट याला पाहिजे. हातामध्ये 2 काट्या घेऊन जाऊन शिक्षक बसवायचा. जर का कार्ट्याने दांगा केला मेला 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 मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 4-5 कार्टी घेऊन येते पण चांगली 100-200च्या हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नाला आहे, कोण झंडी झाडतंय, कोण माती उधळतंय, कोण कोणाला दगड मारतंय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेला. म्हणलं मेलो वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या मातानं आज घरी जायचं, सोशल मीडियावरती बघा वसंतांकडे नाव टाकायचं. शेकडो ना हजारो व्हिडिओ असे थाईताई नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म मी फिरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं. कोणाला तर माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला माझ्या मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव भाटलेला नकाशा रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. पण हळूच माझा हात लावला. बघतोय जर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायका कुठे तर एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरं मोठं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं पण नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब म्हणताय. वा 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 वा. कौतुकाने जरा त्या कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय ना माझ्या पिंड्या पिंड्या म्हणायचा अवकाश. कार्ट खांदाच बोंबालं बॉब जरा इकडे. तसं त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईने तोंड दाबून धरलं मी उठलं. म्हणलं का ग माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब म्हणता येतात म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस, बॉब आमच्या कुत्र्याचं नाव आहे. मनाचं मनोरंजन करायला मी येतो बाय का नाही माझ्या माताला महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. अंतरीचा जागवारे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात या कवळ्या कळ्याने माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसते प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या. कोणत्या कवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. हे माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरं 4 वर्षाचं तुझं लेकरं तुझ्या मांडीवरती वाढत आहे, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्या माझा माणूस कुठे हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. 50 वर्षाचा नराधाम माझ्या 6-7 वर्षाच्या लेकीवर तुटून पडू लागला. 30 नराधाम कुत्रे माझ्या एका लेकीवरती तुटून पडू लागले. तिला बाजारामध्ये विकू लागले. माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागले. 11वी 9वी 10वीचे पोरं व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागली. आमच्या माझा माणूस कुठे हरवत चालला. पोरांनो म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. वसंतांकडे आला आणि आम्हाला हसवून गेला असं होता का म्हणे. आज आलोय तर माणुसकीची ठेकी तुझ्या अंतरंगामध्ये टाकून जाणार. बाप नावाचं वरदान तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबाच्या बामध्ये पेरून त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. पळत पळत घरी जायचा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आईनं आम्हाला जन्म दिला ती आई मात्र तुझं वय किती वर्षाचं असू दे, तुझं वय 50 वर्षाचं आहे. 4-5 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बघ. आणि ज्या क्षणाला तुझी आई सोडून गेली त्या क्षणाला भिंतीवरती तू तुझ्या आईचा फोटो टांगलास बघ. आणि भिंतीवरच्या आईनं तुम्हाला कधीच मिठीमध्ये घेतलं नाही आणि जिवंतपणे आम्हाला आई बाप कधीच कळाला नाही. म्हणून पोरा आज मी तुझ्या समोर उभा आहे. पळत पळत आज
घरी जायचा बा, पळत पळत आज घरी जायचा बा, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला आईला विचाराल, बस करून पाणी तुझ्या डोळ्यामध्ये हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरांनो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ते हंबरडा फोडत असते, ते हंबरडा फोडत असते, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. माझ्या तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. दिवसभर उपाशी राहील, माझा उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज मी तुला सांगतो, द बिगेस्ट एज्युकेशन, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा आज घरी घेऊन जायचं. ज्या क्षणाला तुझा जन्म झालाय नालायक, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आई हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. हा बाप आम्ही विसरलो, ही आई आम्ही विसरलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ माझ्या लेकरा. मी व्हिडिओ टाकला बा, 4-5 हरामखोर कुत्रे त्या लेकीवरती तुटून पडत होते. भैया मुझे छोड़ दो, भैया भैया मुझे छोड़ दो, भैया मुझे छोड़ दो. त्या पोरीचे तुकडे तुकडे केले बघ नरधमानी. तिच्या शरीराचे लचके तोडले त्या लांडग्यानी. पोरीना इथं बसलेल्या मिळो, तुम्ही तुमची ओळख विसरला माझ्या लेकीनो. तुम्ही तुमची ओळख विसरला म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला. तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुमच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना करू लागला, तुम्हाला गटारीमध्ये फेकून देऊ लागला. का? कारण तू तुझी ओळख विसरलीस बा. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. हे बघ, ही ओळख कधी विसरायची नाही. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी ना, पण ही ओळख कधी विसरायची. अंगावरती एक लुगडं होता बघ, एवढी त्याची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरती माता चालत होते, समाधीच्या अंगावरती शेत फेकत होता, समाधीच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडाचा मारा करत होता, सगळं काय ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या किती तरी होते. एका पडक्या वड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगड्या दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये नादाला लढू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस का? तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्याला यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. तुझ्या आई बापाच्या स्वस्त नाहीस पोरी. तो छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊजीचा त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यामध्ये भरलेली आहे. पण तुम्ही पण दारू पिऊ लागला, ते तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला. उच्च शिक्षणासाठी तुम्ही मोठमोठ्या शहरामध्ये जाऊ लागला, पब मध्ये नाचू लागला, आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू लागला. कुठला तर नालायक हरामखोर नाही बा. आणि ही ओळख तुला करून द्यायला मिळालोय बा. पोरा ऐक माझ्या लेकरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला मी सांगतोय, आज काळजामध्ये आग घेऊन जायचंय पोरा. वो खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून कहो
किस मतलब का जो आ सके देश के काम नाही. पोरांनो, हत्तीसारखे तुम्ही पोर आहे. तुमच्या मनगटामध्ये रक्त आहे. तुमच्या मनगटामध्ये माझ्या छत्रपतींच्या बाबासाहेबांचे विचार आहेत. पण आमच्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे कसे होतात? आमच्या लेकीच्यावर हे नराधम हरणखोर तुटून का पडतात? कारण पोरा, तू तुझी ओळख विसरलास. बघ इकडे बघ, बापाच्या वंशी एवढे आपले वंशी झाले. इथं बसलेल्या प्रत्येकानं ऐकायचं आहे रे. आज रात्री तुला झोप नाही लागली पाहिजे बघ. आज तुझं परिवर्तन झालं पाहिजे बघ. ए पोरा, आई मला राष्ट्राची पोरं म्हणतात सर, तुम्ही आम्हाला शिव्या देता? नाही रे माझ्या लेकरा, या राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तो आहे. अरे तुझ्या बहिणीवर कुठला नालायक कुत्रा जर तुटून पडत असाल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे, लक्षात घे. आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, ज्याला बाप कळाला नीट आहे माझ्या लेकरा. तुमच्या दारामध्ये शटू ठोकला ही माती संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कायदा झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हातरा कापत आहे. मृत्यूला सदा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा तेज मात्र यत्किंचित कमी झालेला नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या तुकडे तुकडे केले तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का रे? हे कोणीतरी येतो तुला म्हणतो विमल खाओ, कोणीतरी येतो तुला म्हणतो चलो गुटखा खाओ, कोणीतरी येतो 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ. एखादा खिळा जर पोरा आपल्या पायामध्ये घुसला ना, आपण ती वेदना नाही सहन करू शकत. माते हात जोडून तुला सांगतो आई, म्हणून तू अगोदर हंबरडा पुढतीस बघ. पण मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. आणि आता औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा झुक जा, नाही तो तेरी जिंदा आंखें निकाल देंगे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी झालं नाही. तापलेल्या दोन्ही साड्या माझ्या राजाच्या डोळ्यासमोर आल्या आणि एका क्षणात डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्व मावा गुटखा खाणार नाही, एक ही पोरग दारू पिणार नाही, एक ही पोरगी इंस्टावरती कुठल्या हरामखोराला मेसेज पाठवणार नाही, एक ही पोरगी तुझ्या बापा बरोबर झालं त्या क्षणाला कशाचं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. एखादाच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे. हे पोरा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाही. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या भावाची आठवण नाही का ग येत? हे पोरांनो, हात जोडून सांगतोय, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला. गरीब बाप येईल बघ, त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग करणार. पोट एक झालेला, अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल. तुला म्हणत खरा कोणी खरा आहे, कोणी खरा आहे. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझं वडील जात होते, तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेले बा. आणि आता वर्षातून काय झालं? मी हंबरडा फोडून रडू लागले. अहो ऐकलं का? हो अहो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती, नको तसं बापाला
का हो? सांगा ना हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत हो. अहो सांगा, सगळं आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे. सांगाल का हो? हे माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बापाचा हाताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको. हे पोरी सारखं तुला आता जाता येणार नाही बा. आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बा. हे पोरी, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझा सासर होता. मध्येच माझी घुसमट होत होती बा. काय करावं मला कळत नव्हतं बा. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बा. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते, कधी एकदाची मी आईला कडकडून मिठी मारते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आबा म्हणून. बापाला कधी घराच्या बरे, घराच्या अगोदर, घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पुरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापा अंगणामध्ये दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझा बालपण अगदी तसाच गेला होता बा. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये मध्ये शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कारटे. मी स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. कोणी कोणाचं नसतं बघ माझ्या बाळा, कोणी कोणाचं नसतं. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं काही नाही बघ पोरी. अगं माझ्या लेकरा, मी मोकळा झालो. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोले. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या मला म्हणायचा, कारटे रडवतीस घरात. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की गापली, पोर आले की गापली, पोर आले की गापली. बास कमी कर, टेबल वाढव. पोर आले की गापली. माझ्या बापाची हात माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या मध्ये एका भाकरीचा तुकडा माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे टाकून द्यायची. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. 25 ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, आईच्या कानावर माझ्या बापाचे हात आता येत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या, हा तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. माझ्या दोन्ही गालाचा मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलत जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं सर्र करत पोरी, काळीच माझं सर्र करत. बाज असत
बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. हे बाप जिवंत असताना एखादा घास माझ्या बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. हे लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे. आता एका गावाला काय करा पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी पुरी नाही घेणार पुरी. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझं अंतर जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पोरानो थांबतो इथं, पण थांबत असताना जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण परत एकदा सांगतो बघ माझ्या लेकरा. हे जोपर्यंत आई बापाचा श्वास सुद्धा येणार, जोपर्यंत आई बापाचा श्वास निघून गेला, हे भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर भारत नाही आणून देऊ शकणार बोला, म्हणून तुला सांगतोय बा तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एक बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पुराण थांबतोय तर ऐक पुरी, बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? ज्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून चालला, ज्या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला, एखादा नालायक हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो काय? तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो काय? आणि आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. ए पुरी, आज छत्रपतीची शपथ घेऊन मला सांग, एक सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही पुरी, एक भेट सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही. हे पुरी हो, रात्रीच्या अंधारात अंगावर चादर घेऊन जेव्हा तुम्ही झोपलेला असताना पोरीनो, तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात चिखल तुडवत हे पिकाला पाणी पाजत असतो बघ, आणि एकटंच ग स्वतःशी बडबडत असते, एकटंच स्वतःशी बडबडत असते. माझी दीदी आता 10वीला जाणार, माझा दादा आता 12वीला जाणार, माझ्या पोराला मी खूप शिकवणार, माझ्या लेकरांना मी खूप शिकवणार, आणि तुम्ही त्याच आई बापाच्या तोंडावर थुंकता, आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता. हे पोरी आईला धमकी देताना ग, हे ऐका पोरानं, हात जोडून आज सांगतोय बघ माझ्या लेकरा, इकडं बघ, कारण यातली एक लेक जर माझी घडली तर एक लेक उद्याची आऊजी जाऊ असू शकते, आणि एक आऊजी जाऊ छत्रपतींना जन्म देते. हे पोरानं, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, मला मोबाईल दे बघ, नाहीतर मी काहीतरी करून घेते बघ, मला मोबाईल दे. जेवणाच्या ताटावर येऊन बसतो बघ, हे तुझी आई हळूच बापाला म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्या हो. कुठल्या तर त्याच्या मित्राकडे जातो बा, भिकाऱ्यासारखा झुकतो ग. हे पोरीनो ऐका, भिकाऱ्यासारखा झुकतो, माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा, माझ्याकडे 15,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपयाची गरज आहे, देशील का मला? हे माझं पीक गेलं गेलं तुला पैसे देतो, माझं कर्ज मंजूर झालं तुला पैसे देतो. हे पोरीनो, हे तुमच्या हातामध्ये मोबाईल पडतो बा, कुठला कोण कुठला तुम्हाला माहिती सुद्धा नाही. आता नीट ऐकायचं मी काय म्हणतोय पोरीनो, आज मी काय सांगतोय तेवढं नीट काळजावरती लिहून घ्यायचं आहे. अगदी स्पष्टपणे सांगतोय, तुम्हाला कोणी सांगणार नाही, कुठला कोण तू बघितलेला पण नाही त्याला, आणि 12-1 वाजेपर्यंत त्याच्यावर चॅटिंग करत बसता, हे त्याच्यावर चॅटिंग करत बसता. आई म्हणती पोरी, रात्रीच्या 12 वाजले की ग काय करतीस? आई बापाच्या डोळ्यात, शिक्षकाच्या डोळ्यात व्हिडिओ बनवतात. हे 17-18 वर्षाची पोरं अश्लील व्हिडिओ बनवू लागली बघ. हे पोरीनो, कशासाठी आई बापाला फसवता ग? कशासाठी? का तुम्ही दारू प्यायला लागला सांगा? उच्च शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही व्यसनात लागला का? कशासाठी? एक ही पोरगी आज शपथ घ्यायची, एक ही पोरगी आजपासून इंस्टा बंद, नावाय काढो कागद. हे पोरा कशासाठी रे? का तू व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकलास? अरे छत्रपतीचं रक्त तुझ्यामध्ये, बाबासाहेबांचं रक्त तुझ्यामध्ये, आणि तू व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला पोराला. हे नको ते असली चाळे करू लागला, लेकीनं तुम्ही प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, पोरी सुद्धा पोरांना फसवू लागल्या. काय चाललंय? आई बापानं जगायचं कसं? आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला, नंगा नाच
आज घालू लागला तुम्ही. मित्रांनो, आजपासून सोशल मीडिया बंद करा. अजिबात आई बापाला फसवू नका. आई बापाला खोटं सांगून जाता, मैत्रिणीकडे चाललो म्हणून सांगून जाता, नको ते चाळे करता तुम्ही. आणि आई बापाने लक्षात ठेवायचा, पोरगीला विचारायचा तुझ्या फोनला कोड काय, पासवर्ड का टाकलाय, हे काय, याला तुम्ही तळ हाताच्या फोनासारखं जपले. 4 लांडगे तुटून पडू लागले. ही 8वी 9वीची पोरं, ही पोरं गुन्हेगार होऊ लागली. 8वी 9वीची पोरं हातामध्ये सुरा घेऊन भोगसू लागले. का, कशासाठी, लक्षात घ्या. पालकांनो सावध व्हा, आयानो सावध व्हा. सोशल मीडिया पासून सावध राहा. आज जिथं शपथ घ्यायची, घसा तुटतोय माझा, लक्षात घे. रक्त आटतंय माझा, म्हणून आज तुझ्या समोर आलोय बा. लय लांडगे टाकून बसल्या. त्याला लेकींच्या वर तुटून पडू लागली. अनैतिक संबंधातून खून होऊ लागले. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. माझे शब्द कडू आहेत, माझे शब्द कठोर आहेत, माझे शब्द तीक्ष्ण कठोर आहेत, पण माझे शब्द सत्य. सावध व्हा, सावध व्हा. राष्ट्राला तुमची गरज आहे. तुमच्या अंगात रक्त उसळू दे. आज शपथ घ्यायची. थांबतो. ओनली 10 मिनिट्स. आय एम गोइंग टू टॉक विथ यू. ओनली 10 मिनिट्स. ट्रान्सफॉर्मेशन. शपथ आहे स्वामी विवेकानंदाची, शपथ आहे त्या झाशीच्या राणीची, शपथ आहे प्रत्येक महात्म्याची. आज तुला जीवनाचं सत्य फक्त 5 मिनिटांमध्ये सांगून जातो बघ. आईला 2 प्रश्न विचारले. आज एक काम करायचं, इथं बसलेल्या प्रत्येकाला आज पळत पळत घरी जायचं आणि बापाची वाट बघायची. पोरीला बापाची वाट बघायची आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरीला. एवढ्या पळत जायचं. आपल्या आईला मिठी मारायची, आपल्या बापाला मिठी मारायची. ती मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा, आई मला रागवले तर अंगणामध्ये येऊन मी उभी. आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. हो पप्पा, पप्पा हो. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा, माझ्यासाठी तुम्ही अंगणामध्ये घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा, माझा घोडा, माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा. पप्पा, पोतं म्हणून तुमच्या पाठीवर. पप्पा, रात्रीची मला भीती वाटते म्हणून आईच्या मिठीतून तुमच्या छातीवर रात्रभर मी झोपत होती पप्पा. पप्पा, ओ पप्पा, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती, कारण मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही. पण आज गेली होती पप्पा, आज गेली होती. आपल्या क्लासमध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझ्या हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असताना त्या पोराच्या कानामध्ये हळूहळू आई बापाचा हात धरून रस्त्याने चालतात. त्यावेळेला मला वाटतं मी काय पाप केलं, मला काही नाही. तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, लांबूनच बापाचा आवाज येतो, दाद्या उचल, पैशाचा मी बघतो उचल. हे पोरीला ती सगळी कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने पळत घरी जातात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि आपण पडत आपल्या आईला म्हणता आया आहे ग. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला काय मला काय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे. 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मार रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत, आधी माऊली आपल्या पप्पाच्या आठवणीत, आधी माऊली आपल्या लेकराला म्हणते गप केला, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणता, आय नको जायचं कुठं आहे, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे. हे आय, पण तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो आय, मी शिकणार आहे, मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय,
प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार एवढा शिकणार न्याय. The biggest education in his world. जगातल्या बापाला कधी बघायचं? आता थकून माकून हा बसलेला बाप बघू नका पोरीनो. बापाला पोरा जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. आठलेली असते देव माणसाचं नाव साला पाप. हे माझ्या लेकरा, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो बा. शेवटचे 5 दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन. आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट, नॉट आय एम टॉकिंग विथ युअर फ्रेंड टुडे. ऐक रे बाप, पोलीस स्टेशनला साहेब साहेब काय वाटते ते करा. माझ्या पोरगीला शोधून आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. साहेब साहेब तर हाताच्या फोडासारखं जपलं मी साहेब. साहेब मी कर्जबाजारी झालो पण माझ्या लेकीला मी माझी लेक घरी आली नाही साहेब. तिला शोधून काढा. हे कोणी ना या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षांना लोकांच्या तोंडावर पट करून थुकून येतो जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे पोरी हे प्रेम आहे का? पोरा हे प्रेम आहे का? एखाद्या लेकीला फसवायचं. हे पोरीला एखाद्या पोराला फसवायचं. तुम्ही सुद्धा आता पोरांना फसवू लागला. तुम्ही सुद्धा आता पोरांना लाचार करू लागला. हे प्रेम आहे का? सांगा मला. 20 वर्ष ज्या आई बापाने तुम्हाला शिकवलं, हे त्या शिक्षकांच्या त्या आई बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून चालला. हे पोरे त्या बापाने सांगायचं कसं मला सांग. हे प्रेम आहे का? जे प्रेम त्याच्या मित्रांना बोलवून घेतं आणि तुझ्यावरती तुटून पडतं, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुला बाजारात विकतं, 1000 रुपयासाठी तुला बाजारात विकतं, हे प्रेम आहे का पोरी? हे बापाला 1 पेन मागत होते, हे 5 पेन बाप घेऊन येत होता. बापाला 1 चप्पल मागत होते, 2 चप्पल बाप आणत होता. बापाला हे शिकायचं वय आहे पोरीनं. या वयामध्ये शिकून तुम्ही फक्त स्वतःच्या पायावर उभं राहा. राजकुमार आनंद उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. ऐक, जिथं जन्म घेतलास त्या दवाखान्यात कधी तर जा, नक्की जा आणि तिथल्या डॉक्टरांना विचार, मला जन्म देताना माझ्या आईनं किती रक्त सांडलं होतं साहेब. हो साहेब, माझ्या आईनं विचार, मला शिकवत असताना माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं गाई. हे नालायकानं, हरामखोरानं आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करण्याच्या अगोदर आईनं सांडलेलं रक्त आणि तुझ्यासाठी बापानं आटवलेलं रक्त डोळ्यासमोर आण पोरी. आणि हातावर मेहंदी काढून पोलीस स्टेशनला येता. तिथं पोलिसांचा फोन जातो, तुमची प्रेमाच्या विरोधात मी नाही का दिली, पण एखादं चांगलं पोरगं तर पाहिजे होतं. हे व्यसनी आहे, हे मावळ आहे, हे काम धंदा नाही, पण एखादा निर्व्यसनी राजबिंडा पोरगा उभा केला असता तरी हो म्हणाला असतो, हे पोरगं तुझा घात करता येते घातला चाल. त्यावेळेला पोलिसांना सांगता, या माणसाला ओळखत नाहीस कार्टे. हे आणि आई बापावर केस दाखल करता. आम्हाला यांच्यापासून धोका आहे म्हणून आई बापा अंगठा फुटला, रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन बाप पळत होता दवाखान्यापर्यंत. आणि तो बाप तुझ्या जीवाच्या विरोधात कसा उठाल? आई बापावर केस दाखल करू लागला तुम्ही. आई बाप पण घरी घेत नाही, माझा भाऊ मला घरी घेत नाही. हा ज्याच्यासाठी मी बाहेर आले घर सोडून, तो पण निघून गेला सर. मी काय करू सांगा पोरीनो. हे पोरीनो, आज शपथ घ्यायची, एक पोरगी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक पोरगा कुठला व्यसन करणार नाही. एक पोरगा कुठल्या लेकीला फसवणार नाही. पोरांनो, आज शपथ घ्या. छत्रपतीचा आदेश आहे, तुझ्या बहिणीबरोबर तुझ्या आजूबाजूच्या लेकीचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी आजपासून तुझ्यावर. कारण तू संभाजी राजाचा वंशज आहे, तू छत्रपतीचा वंशज आहे, तू बुद्धाचा वंशज आहे. या भारत मातेच्या या राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी तुझ्या त्या थांबले पाहिजे. आपल्याला थांबवायचे लेकीच्यावर तुटून पडणारे कुत्रे लांडगे त्यांना लक्षात घ्या. भात चौकामध्ये उघडं करायचं आहे. हे पोरीला एक पोरगी व्यसन करणार नाही. आज शपथ घ्यायची. पण आता आलोय तर तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपला संवाद आपणाशी संत परंपरेने नटलेली माती आहे बघ अंतरी ज्योती प्रकाशाने देते only 1 minute only 60 seconds and nobody is going to end up हे बघ शेवटचा 1 मिनिट तुला तुझा बाप दाखवून देणार बघ ही काही बाप आहे त्या बापाने जरा हात वरती करा बिनधास्त हात वरती करा आज नाही तर परत कधीच नाही त्या बापाने विनंती करतो जागेवर उभा राहा आज नाही तर परत कधीच नाही जागेवर उभा राहा जे बाप आले उभा राहा आज नाही तर परत कधीच नाही हे पोरे इकडे बघ हे हा तुझा बाप आहे बघ शाबास थांब बस इथं माझ्याजवळ यायचं त्या सगळ्या मुलींनी हा आज शपथ घ्यायची हा राष्ट्र आहे हे राष्ट्र उभारणीचं काम आहे हे राष्ट्राचं काम आहे आज राष्ट्र घडलं पाहिजे कोणीना तुम्हाला तुमचा आई बाप कळायला पाहिजे तुमच्यावर तुझा बाप उभा आहे समोर उभा आहे तुझा बाप उभा आहे बघ तुझा बाप उभा आहे हे बोले बघ हा तुझा बाप उभा आहे बघ आता ऐक माझ्या लेकरा इकडे बघ मी काय सांगतोय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतेस मी नसतो कोणीच नसता बघ पण या आईच्या मायेच्या रोवट वृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे आणि हे पोरी 100% नाही 1,00,000% खराय बाग कारण 9 दिवस आम्हाला इथं जागा दिली बाग देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरीनं पण आई इतकाच आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर तुमच्यासाठी डोळ्यातला एक हे अश्रू कोणाला न दाखवता कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबाने बघितला तर माझं लेकरं कुटुंब खचाल म्हणून डोळ्यातला अश्रू असाल तर त्या देव माणसाचं नाव सांगा कारण कित्येक लेकींना वाटतं पळत पळत जावं आणि आपल्या बापाला मिठी मारावी पण भिंतीवरचा आमचा बाप खाली येऊन आम्हाला मिठी घेत नाही पोरीनो पण तुम्ही आज श्रीमंत आहात तुमच्या समोर तुमचा बाप उभा आहे एकच काम करायचं बा सगळी जळबड तोडायचे सगळी बंद हात पाणी बसून आपल्या बापाला सांगायचं बाप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नाही पण आज सांगते माझा तुमच्यावर लय जीव आहे बाप्पा जा पोरे जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत जा तुझ्या बापाला अगोदर कडकड मिठी मार जा पोरा जा जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा तुमच्या बापाला अगोदर कडकड मिठी मारा मारा कडकड मिठी पोरी मारा कडकड मिठी मार बापाला कडकड मिठी पोरी आज नाही तर परत कधीच नाही सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी मला तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे आहेत का मला सांग या बापाची चूक काय मार मिठी पोरी बापाला सांग या बापाची चूक काय आहे तुला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का तुझ्या बापाची तुझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली ही चूक आहे का बापाची सांग या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का या बापाला नागडं उघडं करशील का या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाशील का सांगा पोरीला काय करायचं या बापानं जपलं आणि जर तुझ्यावर कोण तुटून पडत असतील कुत्रे लाडी आणि तुला जर विकत असतील तर या बापानं जगायचं कसं सांगा पोरीला आज शपथ घ्यायची आज शपथ चला पाया पडा बापाच्या पाया पडा पोरीला चुका दर्शन घे हा तुझा बाप आहे हा तुझा देव आहे पोरे आजपासून एक पोरगा व्यसन करणार नाही चला तिथं खाली बसलेल्या ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला प्रत्येकाला आपल्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला चला डोक्यावर ठेवा डोळे बंद करा आई बापांना आयुष्य दिलं आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्या चला डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला आणा आई बाप घरी असो नसो या ब्रह्मांडात विलीन जरी झाला असेल तरी सुद्धा त्या बापाला डोळ्यासमोर आणा त्या आईला डोळ्यासमोर आणा मिठी मार उचला की नाही मला माहिती नाही पण आजची प्रार्थना मात्र नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचेल त्याच्यापर्यंत पोहोचेल मारा आई बापाला कडकडून मिठी एक बरोबर सांगा बापाला पप्पा कधीच व्यसन करणार नाही कधीच गांजा मावा गुटखा दारू काहीच नाही पप्पा मी कर्तृत्वाचं व्यसन करणार तुमची मान उंच होईल असं कर्तृत्वाचं व्यसन करणार पोरीनं सांगा बापाला कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही तुम्हाला पोलीस स्टेशन मी कधीच उभं करणार नाही आय लव्ह यू पप्पा घ्या शपथ सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर हे पढो पवित्र जीवाचे दुरितांचे ते जाओ विश्व सधर्म सूर्य पाहो जो जीवांचे तो ते लाहो प्राणी जातया नमो अरिहंतान नमो सिद्धान नमो आयर्यान नमो वझायान नमो लोय सव्व साहुन आय सवन जन्मकार सव्व पाव पणसन
मंगलानाम च सव्यसे परम हवाई मंगल जो बोले सो निहार सत श्री अकाल वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतह अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धा हे तुमचा राष्ट्र आहे या राष्ट्राला जपा आई बाबाला जपा एक ही पोरग व्यसन करणार नाही या क्षणापासून झाले असतील काही चुका सगळ्या माफ पण एक ही पोरगी आपल्या आई बाबाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही बस एवढं सांगण्यासाठी मी या मातीमध्ये उभं होतो मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला नक्कीच माफ करा आणि मला मातानो प्रचंड आशीर्वाद द्या शेवटच्या श्वासापर्यंत अगदी निरोगी शरीर निरोगी मन घेऊन या राष्ट्रासाठी शेवटचा श्वास मी सोडावा आणि माझ्या अंगावर शेवटच्या क्षणी तिरंगा यावा बस एवढी एकच आशीर्वाद या भारताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका तर एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो एवढं बोलतो आणि मी तर थांबतो जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम शेवटचा 1 मिनिट कुठल्या लेकीला फक्त एका मिनिटासाठी एक कुठल्या लेकीला बोलायचंय का आपल्या आई बापाविषयी बोलायचंय का काही परिवर्तन झालं एक प्रतिक्रिया मला पाहिजे मी काय सांगतोय या सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात घ्या आमची लेकरा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागली आमची लेकरा आई बापाच्या तोंडावर थुंकू लागली पोरीनं काही जरा घेतायत आणि तुम्ही सुद्धा व्यसनाच्या आहारी जाऊ लागला तुम्ही सुद्धा दारूला आणि सिगारेटला हात लावू लागला आज शपथ घ्यायची एक ही पोरगी व्यसन करणार नाही एक ही पोरगी लक्षात घ्या आई बापाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही एक ही पोरगा कोणताही व्यसन करणार नाही लक्षात घ्या आज शपथ घ्यायची पोरीनं लक्षात घ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू नका आणि पालकांनो हात जोडून तुम्हाला विनंती करतोय आपल्या लेकीचा मोबाईल चेक करा आपल्या लेकीचा मोबाईल बघा ती इंस्टावरती कोणाला मेसेज पाठवते कोणाला भेटायला जाते लक्ष द्या पोरांचे दप्तर चेक करा पोरांचे खिसे चेक करा गांजाची पुडी सापडते का तंबाखूची पुडी सापडते का पालकांचा आता कर्तव्य लक्षात घ्या मुलांच्यावर लक्ष ठेवा नाहीतर नाहक आपली मुलं या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागली खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून आपल्या लेकीच्या शरीराचं तुकडं होऊ लागलं हात जोडून या राष्ट्राला मी विनंती करतोय पोरीनो जीव गेला तरी चालेल आई बापाला फसवायचं नाही अजिबात खोटं बोलायचं नाही आई बापाला खोटं सांगत अजिबात घर सोडायचं नाही पोरी अजिबात कुठल्या अनोळखी व्यक्तीला इंस्टावरती फेसबुक वरती सोशल मीडियावरती मेसेज पाठवायचा नाही भेटायला जायचं नाही एकांतात कधी त्याला भेटायचं नाही लक्षात घ्या आई बापाशी खोटं बोलू नका गुरुजनांशी खोटं बोलू नका लक्षात घ्या हे राष्ट्र आपलं आहे पोरांना उठा व्यायाम करा प्रचंड व्यायाम करा छत्रपतींची माती आहे बुद्धांची माती आहे माझ्या स्वामीने आजादी देऊगा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माती आहे लक्षात घ्या राष्ट्राला तुमची गरज आहे बस एवढं सांगतो आणि मी तर थांबतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम